अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळाले नाही तरी तुम्ही ती करू इच्छिता? अशी कोणती गोष्ट आहे जी मूड आहे तरी करायला तयार आहे, मूड नाही तरी करणार आहे, सुटी आहे तरी करणार आहे, सुटी नाही तरी करणार आहे, सकाळ आहे तरी करणार आहे, दुपार आहे तरी करणार आहे, रात्र आहे तरी करणार आहे, झोप आली तरी करणार आहे, कोणी म्हटलं झोपून जा हे काम नको करू तरी करणार आहे. म्हणजे जे काम तुम्हाला कोणी नाही म्हटल्यावरही, पैसे नाही भेटल्यावरही जे तुम्हाला करायची स्ट्रॉंग इच्छा आहे ते काम, ते करिअर माणसाने आयुष्यात चूज करावं, म्हणजे आयुष्यात त्रास होत नाही. Yes. नंबर 1 पॉइंट. Of course you can clap. It's a big thing. Number 2 thing. त्या कामापासून तुमची व्यक्तिगत काही इम्प्रूव्हमेंट होऊन राहिली का ते चेक करावं. नंबर 2. पहले म्हटलं जो काम आप हर हाल में करेंगे, मूड है तो भी, मूड नहीं तो भी. सेकंड थिंग, उसमें आपकी खुद की कुछ इम्प्रूवमेंट हो रही है कि नहीं. अगर वो आपकी इम्प्रूवमेंट हो रही है इसका मतलब आपने वो काम को चुनना चाहिए. सेकंड पार्ट, सेल्फ इम्प्रूवमेंट होना. सेल्फ इम्प्रूवमेंट. नंबर 3, तुमच्या त्या कामाचा समाजाला काही फायदा होऊन राहिला का. जर समाजाला खूप फायदा होत असेल तर तुम्ही जे काही करताय ते लोकांसाठी करताय. पीपल आर युअर बिगेस्ट ऍसेट. कारण प्रत्येकाला बिझनेस आहे, इव्हन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पण बिझनेस आहे. ते लोकांसाठी काम करतात, लोकांकडनं काम करतात. लोकांशी तुमचे कसे संबंध असले पाहिजे त्यासाठी एक फॉर्म्युला पण आहे म्हणा. QR अपॉन QR इज इक्वल टू QL. म्हणजे काय, क्वालिटी रिलेशनशिप अपॉन क्वांटिटी रिलेशनशिप. कितने लोगों के साथ आपके कितने अच्छे संबंध है, कितने अच्छे लोगों के साथ आपके कितने अच्छे संबंध है. मतलब कितने अच्छे लोग आपको अच्छे तरीके से जानते हैं, कितने ज्यादा लोग आपको अच्छे काम की वजह से जानते हैं, क्योंकि वो आपको उसके लिए फिर पैसे भी पे करेंगे. सो क्वालिटी रिलेशनशिप अपॉन क्वांटिटी रिलेशनशिप, कितने लोग कितने फायदे के लिए इज इक्वल टू क्वालिटी लाइफ. हे मंत्र आहे म्हणा. QR अपॉन QR इज इक्वल टू QL. यासाठी आणखी काय करता येईल म्हणा. मार्केट प्लेस मध्ये मार्केट व्हॅल्यू वाढवली, माणसाचं इन्कम वाढते. मार्केट प्लेस मध्ये तुम्ही चांगले मुलगा असाल, चांगली मुलगी असाल, चांगले हसबंड असाल, चांगले वाईफ असाल, त्याचं जास्त उपयोग नाही. मार्केटमध्ये तुमचं काय नाव आहे, तुम्हाला जग, तुम्हाला लोक कोणत्या नावाने ओळखतात, म्हणजे समाज, सोशल, तुम्हाला समाजात, तुमच्यामुळे समाजाला काही फायदा होईल का. जर ते ड्रीम ठेवलं तर गॅरंटेड आहे हा धंदा चालेल. नाही तर लोक म्हणतात सर माझा धंदा चालेल का, माझा बिझनेस चालेल का, आणि मी काय करू. धंदा चालत नसतो, तो चालवावा लागतो. तुमचे समाजाशी रिलेशन कसे ते डिपेंड आहे. कळलं. आय रिपीट, या तिघांचं जर उत्तर हो असेल तर मग त्या कामात पैसा आहे का हे पहा. जर त्या कामात पैसा असेल, जर या तिघांचं उत्तर हो असेल, तुमचं जे ड्रीम आहे त्याचं यात उत्तर होय का पहा. तुमचं जे ड्रीम आहे त्यात तुम्ही पहा, तुम्ही कोणत्याही स्थितीत काम करायला तयार आहे का. सकाळ, दुपार, संध्याकाळ तयार आहात का. त्यात तुमची स्वतःचा इम्प्रुव्हमेंट होऊन राहिला का, त्यात समाजाचा काही फायदा होऊन राहिला का. जर या तिघांचं उत्तर हो असेल तर चौथं पहा, त्यात पैसा आहे का. आणि जर त्यात पैसा असेल तर इतका पैसा मिळेल की पैसे मोजायला 2 माणसं ठेवावं लागतील. Now it's a huge amount of money. That's all. या गोष्टी आयुष्यात शिका. करिअर असं चूज करा. एकदा 2500 लोकांचा सर्वे झाला होता ज्यांचं वय 100 वर्ष होतं. 100 वर्ष असणाऱ्या, जे 100 वर्ष जगले अशा लोकांचा सर्वे झाला आणि त्या लोकांना विचारलं की तुम्हाला आयुष्यात काय वाटते, लाईफ बद्दल काय वाटते, तुम्ही 100 वर्ष जगले म्हणजे इनफ जगले, तुम्हाला काय वाटते. तो 2500 लोगों में से 2499 लोगों ने बोला काश हमने वो काम किया होता, काश हमने वो किया होता. इसलिए मेरा शेर भी चलता है, मैं बोलता हूँ जिंदगी जीने जैसी थी हमें जीना नहीं आया, हर चीज नशा था हमें जीना नहीं आया. तो हर अच्छा काम करके पछताओ. चांगल्या गोष्टी करून पछतवायच्या, एखाद दुसरी पछतावच लागते. आप 10 काम करो उसमें से एखाद 2 पछताना पड़ता है, लेकिन अच्छे काम हमेशा के लिए करके पछताओ. कहीं ना कहीं वो आगे काम में आ ही जाते हैं. यू गेटिंग. मक्खी और मधुमक्खी में फर्क है. हमारा एक्चुअली मधुमक्खी जैसा बनाओ. गार्डन में देखो मधुमक्खी घूम रही है और गार्डन में देखो मक्खी घूम रही है. गार्डन में भी, दुनिया के बेस्ट गार्डन में भी अगर मक्खी होंगी तो वो क्या करेगी,
आखिरी वहां पर जो मलमूत्र पड़ा होगा वहां पर ही जाके बैठेगी। यस नो? और मधुमक्खी हमेशा के लिए अच्छे फूल ढूंढेगी। यस नो? आपको पता नहीं होगा लेकिन एक मधुमक्खी को 1 किलोग्राम शहद बनाने के लिए, एक मधुमक्खी को 1 किलोग्राम शहद बनाने के लिए 2 मिलियन चक्कर लगाने पड़ते हैं। म्हणजे या पृथ्वीच्या 2 वेळा, इस पृथ्वी के 2 बार चक्कर लगाने पड़ते हैं तब जाकर 1 किलोग्राम शहद तैयार होता है। किसी ने मधुमक्खी से पूछ लिया, बोले आपको बुरा नहीं लगता ये इंसान बोले आपका छत्ता तोड़ लेता है और शहद खा लेता है, आपको बुरा नहीं लगता ये आपका शहद चुरा लेता है? तो मधुमक्खी ने कहा इंसान मेरा छत्ता ही चुरा सकता है मगर मेरी शहद बनाने को कला तो नहीं। तो ऐसा हुनर पैदा करो कि दूसरा आपको कॉपी नहीं कर पाए। दैट्स लाइक, क्योंकि आपको कॉपी, आपकी जैसी कॉपी दुनिया में पैदा नहीं की। ऊपर वाले हर एक कॉलेज बनाया, यहाँ जितने चेहरे जितने आदत सब कुछ अलग है। आपका अंगूठा अलग है, आंखें अलग है, हर चीज अलग है। मेक समथिंग न्यू। इसलिए करियर भी अच्छा युनिक चूज करो। सगळे क्लार्क बनताय, आपण क्लार्क बनतो, गर्दीत सावली पडत नसते, गर्दीत वेगळं भाव लागते। तुम्ही माझ्याकडे आले, मला शिकवायची संधी दिली त्याबद्दल थँक्यू। माझा मोठा त्यात अडथळा पण निर्माण झाला होता, माझ्या आईच्यामुळे थोडासा त्रास झाला होऊ शकते, म्हणजे मी प्रयत्न पूर्णच केला जायचा, पण तरी त्यात काही कमी राहिली असेल तर आय एम सॉरी। एवढं मोठं ओव्हरफ्लो झालेलं आम्ही दबून गेलो त्याच्यामध्ये। थँक्यू व्हेरी मच। प्रत्येकांचे विशेष आभार। सरांचे स्टार्ट करून करेल मी की त्यांचे बिग आभार। त्यांनी या बॅचला असं आणखी वळण दिलं की माझं पनिशमेंट त्यांच्यामुळे पण ऑलमोस्ट कमी झालं। तर तुम्हाला पण आपने उनका शुक्रिया अदा करना चाहिए। पनिशमेंट हा पार्ट आहे इथला, कारण तुम्हाला यावं, याच्या व्यतिरिक्त काहीच आयुष्यात नाहीये नसेल। माझे विद्यार्थी चांगल्या टॉप लेवलला जावे हीच एक प्रामाणिक इच्छा आहे जी होती आणि या मरेपर्यंत ती राहील। आणि तुम्ही पण आयुष्यात काही करा, माझं कुठे काम पडलं असं वाटलं की मी तुमची कुठे मदत करू शकतो, बिंदास कॉल करायचा, नाही उचलला तो